नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 30 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता भारतातील पहिले नोमॅड डिजिटल गावाचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन झालेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहिलेली होती. भारतातील पहिले नोमॅड डिजिटल गाव हे सिक्कीममध्ये ओपन झालेले आहे आणि त्याचं नुकतेच उद्घाटन देखील झालेले आहे. सिक्कीममधील पाक्योंग जिल्ह्यातील याक्तेन गावात देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे. याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. हवं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. आता सुरू करूयात आजचे दिनविशेष. 30 ऑगस्ट 1928 खूप महत्वाची अशी बातमी म्हणजे 30 ऑगस्ट 1928 या दिवशी नेहरू रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला होता. बर्केनहेडच्या आव्हानाला भारतीयांनी उत्तर म्हणून हा नेहरू रिपोर्ट सादर केलेला होता. यातील सर्वात महत्वाची तरतुदी म्हणजे डोमेनियनचा दर्जा यामध्ये दिला गेलेला होता. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 30 ऑगस्ट 1928 या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आलेला होता. तसेच 30 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 30 ऑगस्ट 1850 प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक काशीनाथ त्र्यंबक तेलंग म्हणजेच के.टी. तेलंग यांचा आज जन्मदिवस. 30 ऑगस्ट 1871 नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा देखील आज जन्मदिवस. 30 ऑगस्ट 1773 सुमेर गार्दी यांनी मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा नारायणराव पेशवे यांची शनिवार वाड्यात हत्या केलेली होती. तो हा दिवस होता. 30 ऑगस्ट 1940 इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे थॉम्सन यांचे आजच्या दिवशी निधन झालेले आहे. त्यांची आज पुण्यतिथी. 30 ऑगस्ट 1981 शिक्षणतज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक जे.पी. नाईक यांचे आज आजच्या दिवशी निधन झालेले आहे. 30 ऑगस्ट 2022 सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार विजेते मिखाईल गोर्बाचेव यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय खूप परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या अशा दिनविशेष आपण पाहिलेले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहरू रिपोर्ट विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. भारतात सायमन कमिशन 1927 ला पाठवले गेले, तेव्हा त्यात एकही भारतीय नव्हता. त्याच्या निषेधातून भारतासाठी स्वराज्य संविधानाचा मसुदा तयार करण्याची गरज निर्माण झालेली. त्यावेळी भारतीयांनी बर्केनहेडच्या आव्हानाला चॅलेंज देण्यासाठी नेहरू रिपोर्ट सादर केला गेला होता. आता यातील नेहरू रिपोर्ट, नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल तयार केलेला होता. आता या नेहरू रिपोर्टचे महत्त्व काय? तर हा पहिला भारतीयांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा होता. काँग्रेसने याला पाठिंबा दिला, परंतु मुस्लिम लीगने याला नकार दिलेला होता. कारण वेगळ्या मतदारसंघाची मागणी त्यांच्यासाठी मान्य झालेली नव्हती. पुढील भारतीय संविधान रचनेवर याचा अप्रत्यक्ष प्रभाव नक्कीच दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या नेहरू रिपोर्टवर आधारित वेगवेगळ्या परीक्षांमध्ये इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला या अनुषंगाने याबद्दलची डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. या नेहरू रिपोर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? तर भारतासाठी डॉमिनियन स्टेटस म्हणजे स्वशासनासह ब्रिटिश राष्ट्रकुलात स्थान मिळणे हे नेहरू रिपोर्टमध्ये मेन्शन होते. तसेच मूलभूत अधिकारांची हमी देखील यामध्ये देण्यात आलेली होती. सर्वसाधारण निवडणुका व प्रौढ मताधिकाराचा टप्प्याटप्प्याने विस्तार, केंद्र सरकारसाठी द्विसदनी विधानमंडळ, तसेच हिंदू मुस्लिमांसाठी सामायिक निवडणूक पद्धती म्हणजेच कम्युनल रिप्रेझेंटेशन यामध्ये नाकारली गेलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की 1928 साली नेहरू रिपोर्ट सादर झाला होता आणि ब्रिटिश अधिकारी बर्केनहेडच्या चॅलेंजला हे भारतीयांचं उत्तर होतं. तर याबद्दल आपण आता डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. ओपन एआय याचे पहिले ऑफिस नवी दिल्लीमध्ये आता सुरू करण्यात येणार आहे. चॅट जीपीटी तयार करण्यासाठी ओपन एआय कंपनी भारतात पहिले ऑफिस उघडत आहे. हे ऑफिस नवी दिल्ली येथे सुरू होणार असून भारतातील तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मोठा टप्पा हा मानला जात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा डिजिटल वापरकर्ता देश असल्याने ओपन एआयला येथे संशोधन, विकास आणि भागीदारी वाढवण्याची मोठी संधी मिळणार आहे. याच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्स, संशोधक व सरकार यांच्यासोबत एआयचा वापर शिक्षण,
आरोग्य, शेती आणि प्रशासन क्षेत्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न देखील याद्वारे होणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ओपन एआय याचे पहिले ऑफिस हे नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. आता थोडक्यात ओपन एआय बद्दल माहिती पाहूया. ओपन एआय या कंपनीची स्थापना 2015 साली सॅम अल्टमन आणि इतर तंत्रज्ञान उद्योजकांनी केलेली होती. याचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे स्थित आहे. ओपन एआयचे उद्दिष्ट काय आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षित, पारदर्शक आणि मानवजातीच्या फायद्यासाठी विकसित करणे. तसेच आता या ओपन एआय या कंपनीचे कोणकोणते प्रॉडक्ट सध्या आपल्या बाजारात आहेत किंवा आपण वापरतो. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ChatGPT, DALL-E. DALL ही तंत्रज्ञान चित्रनिर्मितीसाठी वापरले जाते. कोडेक्स म्हणजे कोडिंगसाठी एआय वापरले जाते. तसेच GPT-4 और 5 यासारखी भाषा मॉडेल्स देखील या ओपन एआय या कंपनीने नुकतीच आणलेली आहेत. याची विशेषता म्हणजे काय? तर जगभरात संवादात्मक एआय लोकप्रिय करून शिक्षण, संशोधन, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनामध्ये नवा बदल या ओपन एआय या कंपनीमार्फत घडवला जात आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओपन एआय या कंपनीचे सीईओ आहेत सॅम अल्टमन. तर आपण ओपन एआय याबद्दल माहिती पाहिली आणि या ओपन एआयचे भारतातील पहिले ऑफिस हे नुकतेच नवी दिल्लीमध्ये आता ओपन होणार आहे. यानंतर पुढची महत्त्वाची चालू घडामोडी म्हणजे नुंबेओ सुरक्षा निर्देशांक 2025. आता विद्यार्थी मित्रांनो, हा नुंबेओ सेफ्टी इंडेक्स हा एक क्राउड सोर्स रेटिंग सिस्टम आहे, जी सार्वजनिक सर्वेक्षणावर आधारित असते आणि देशाच्या सुरक्षिततेचे ते मोजमाप करते. यातील उच्च स्कोअर सुरक्षिततेची उच्च पातळी दर्शवतो. आता या सुरक्षा निर्देशांकामध्ये फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील कोणकोणत्या शहरांचा यामध्ये समावेश आहे, हे आपण आता थोडक्यात पाहून घेऊया. यामध्ये भारतातील कर्नाटक राज्यातील मंगळूर हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर घोषित करण्यात आलेले आहे. मंगळूर या शहराचा सुरक्षा निर्देशांक आहे 74.2. भारताचे जागतिक स्थान आहे 67वे. सुरक्षा निर्देशांक आहे 55.8. म्हणजेच भारताचे संपूर्ण जगामध्ये सर्वात सुरक्षित स्थान आहे 67वे. आता या भारताचा जो निर्देशांक जाहीर झालेला आहे, यामध्ये गुजरातची 3 शहरे आहेत. या 3 शहरांचे नाव आहेत वडोदरा, अहमदाबाद आणि सुरत. ही तीनही शहरे टॉप 10 मध्ये आहेत. महाराष्ट्राची 2 शहरे यामध्ये आहेत. त्यातील नवी मुंबई आणि पुणे. नवी मुंबई जगामध्ये 128व्या क्रमांकावर असून पुणे हे जगामध्ये 167व्या क्रमांकावर आहे. मंगळूरचे जागतिक स्थान आहे 49वे. म्हणजेच पहिल्या 50 मध्ये भारताचे केवळ एकच शहर आहे ते म्हणजे मंगळूर. तर आता नुंबेओ सुरक्षा निर्देशांक परीक्षेच्या अनुषंगाने देखील खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे शहर, सेफेस्ट प्लेसेस इन इंडिया अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो किंवा भारताचे जागतिक स्थान कितवे आहे अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यातील भारतातील टॉप 10 शहरे, सुरक्षित शहरे कोणती आहेत हे एकदा थोडक्यात पाहूया. यातील पहिल्या क्रमांकावर आहे मंगळूर, दुसऱ्या क्रमांकावर आहे वडोदरा, तिसऱ्या क्रमांकावर आहे अहमदाबाद, चौथ्या क्रमांकावर आहे सुरत, 5व्या क्रमांकावर आहे जयपूर, 6व्या क्रमांकावर आहे नवी मुंबई, 7व्या क्रमांकावर आहे तिरुवनंतपुरम, 8व्या क्रमांकावर आहे चेन्नई, 9व्या क्रमांकावर आहे पुणे आणि 10व्या क्रमांकावर आहे चंदीगड. तर ही भारतातील टॉप 10 सुरक्षित शहरे आहेत. तर जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते आहेत? सगळ्यात सुरक्षित देश आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे एंडोरा, तिसऱ्या क्रमांकाचा आहे कतार, चौथ्या क्रमांकाचा आहे तैवान आणि 5व्या क्रमांकाचा आहे मकाऊ, चीन. यानंतर जगातील सर्वात सुरक्षित शहरे कोणती आहेत? आता सर्वात सुरक्षित देश हा UAE आहे. आता सर्वात सुरक्षित शहरे कोणती आहेत? तर 1 नंबरला आहे अबुधाबी, जो UAEचा भाग आहे आणि याचा स्कोर आहे 88.9. यानंतर अजमान हे UAE मधील पुन्हा एकदा शहर आहे. त्यानंतर शारजा हे पुन्हा एकदा UAE मधील शहर आहे. दोहा हे कतारमधील शहर आहे. त्यानंतर दुबई हे पुन्हा एकदा UAE मधील आहे आणि तैपई हे तैवानमधील शहर आहे. हे जी 6 शहरे सांगितली, ही जगातील सर्वात सुरक्षित शहरे मानली जातात. त्यानंतर असुरक्षिततेच्या बाबतीत जर विचार केला, तर भारतामधील सर्वात असुरक्षित शहरे कोणती आहेत? तर दिल्ली, नोएडा, गाझियाबाद ही भारतातील सर्वात असुरक्षित शहरे म्हणून आता या निर्देशांकामध्ये घोषित करण्यात आलेली आहेत. आणि जगातील सर्वात असुरक्षित देश कोणता आहे? हैती.
हा 148व्या क्रमांकावर आहे. तर जगातील सर्वात असुरक्षित शहर कोणते आहे? तर पीटरमारिट्झबर्ग हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आहे. ज्याचा क्रमांक 391 क्रमांक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नुंबेओ सुरक्षा निर्देशांक 2025 हा आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अजूनपर्यंत जरी विचारला गेलेला नसला, तरी निर्देशांकावर प्रश्न विचारण्याची टेंडन्सी ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये दिसून येते. एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा वेगवेगळ्या सरळ सेवाच्या परीक्षा असतील. यामध्ये निर्देशांकावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला या नुंबेओ सुरक्षा निर्देशांकामध्ये जी कोणत्या शहरांची यादी दिलेली आहे, ती आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. त्यामुळे भारतातील टॉप शहर कोणते आहे? तर मंगळूर. जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे? तर यू-ए-ई. जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर अबुधाबी. आणि भारतातील सर्वात असुरक्षित शहर कोणते आहे? तर दिल्ली, नोएडा. आणि जगातील सर्वात असुरक्षित देश कोणता आहे? तर हैती. तर आपण याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. आता या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर याच सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे, नुंबेओ सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारतातील कोणते शहर सर्वात सुरक्षित आहे? आत्ताच आपण याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहिली. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. नक्कीच योग्य उत्तर देणाऱ्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल. तर याचं नुंबेओ सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारतातील कोणते शहर सर्वात सुरक्षित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मंगळूर, पर्याय क्रमांक 2 आहे बेंगळूर, पर्याय क्रमांक 3 आहे पुणे, पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, X.com म्हणजेच Twitter, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला आणि विशेषतः YouTubeवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.